नेते हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार साहेबांच्या पक्षाची अध्यक्षा आज त्या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेब, आशिषजी शेलार आमचे मंत्री आणि पराक्ष आमदार प्रसाद लाड आमच्या उपस्थितीत तिने भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे. असं काय कारण आहे की आधी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते रविराजा, त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटनेते होते राकेश जाधव, ही सर्व प्रमुख पक्षाची प्रमुख मंडळीच आता भाजपमध्ये येतात. ज्या ज्या पक्षामध्ये चांगली लोक आहेत, ज्यांना विकासाचं राजकारण हवंय, ज्यांना देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे आणि माननीय देवाभाऊंच्या विकासावर विश्वास आहे, ती चांगली लोक आज आणि बोलता येतं तसं विरोध मुंबईचे अध्यक्ष आज येणं हे भारतीय जनता पार्टीसाठी फार मोठं आहे. संभ्रम महाविकास आघाडीला कुठेतरी बहुतोय का? कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अद्यापही त्यांचं निश्चित नाही ठाकरे नाही, त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी कन्फ्यूज आहेतच, परंतु केवळ राजकीय उद्देशानं राखी जाधव आलेली नाही, तर विकास कोण करू शकतं, तर भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते. ते समोर दिसतंय. मुंबईमध्ये देवाभाऊंच्या विषयी प्रचंड अशा प्रकारची लोकप्रियता, विश्वास राज्यातल्या जनतेच्या मनात आहे. तो आज राखेताईंच्या मनात असल्या कारणानं विकासासाठी आणि मुंबईसाठी ते आज भाजपमध्ये प्रवेश करतात. दुसरी देखील यादी आली आहे. दुसऱ्या याद्या देखील भाजपच्या अनेक नावं समोर येत आहेत. एक परत आरोप सुरू झालाय की जास्तीत जास्त मराठी आणि विरुद्ध अमराठी असाच संघर्ष आहे. अमराठी लोकांना खूप तिकीट भाजपने दिलेत असा सूर एक उमटला. कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. भारतीय जनता पार्टी सर्व बाजूंनी समतोल साधत मराठीचा सन्मान करतच मुंबईचं, महाराष्ट्राचं राजकारण करत राहील. त्याच्यामुळे ज्या वेळेला पूर्ण यादी बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला जे वाटतं त्याविषयी आपला भ्रमणीर असतो. काही जणांचा पक्षप्रवेश होणार आहे, काही जणांचा पक्षप्रवेश आणखी होणार आहे. होईल कारण आता राहिलाय का उद्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच विचार म्हणून कारण की तुम्ही आतापर्यंत उमेदवारांची मला ABP फॉर्म अचानक वाटतं देताय. आज रात्रीपर्यंत सुद्धा होऊ शकतं. अगदीच एखादा काही विषय राहिलेत तर उद्या शेवटचा दिवस आहे. आम्हाला काय पर्याय काय? उमेदवारांची अदलाबदल होईल का? कारण भाजपचे काही उमेदवार नाही, अजून तसं काही ठरलेलं नाहीये. आपल्याला बऱ्यापैकी आता 80% 90% तर आज त्या ठिकाणी लोक फॉर्म भरायला गेलेले आहेत आणि आता राहिलेल्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळपर्यंत क्लिअर होतील. मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिल्याचं देखील समोर आलंय. नाही, अजून समोर आलं कुठं? आम्ही सांगितलं चंदेजी असतील किंवा अरुण गांधींची पत्नी असेल, ठाकरेंचा विश्वास आता मराठी मतांवर राहिलेला नाही, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्याच्यामुळं मतांचं लांगुलचालन असं केलं, मताची पर्वा नाही, त्यातनं त्यांना सुचलेलं शांत. दर्शन करताना असं म्हटलं की मुंबईकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. मुंबई वाचली पाहिजे, कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत आणि EVM मशीन आहे आणि त्यामुळे ते माच करतात असं म्हटलंय राज ठाकरे. मला